राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने एकतर्फी बाजी मारत प्रचंड बहुमत मिळवले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे। शिवसेना ठाकरे गटाला देखील राज्यात अवघ्या 20 जागांवर यश मिळाले, त्यातील 10 जागा या मुंबईतील आहेत। तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची वाट बिकट असणार असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। मुंबई महानगरपालिका ही आशियातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे। मागील जवळपास 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे, त्यातील 25 वर्ष ही भाजपसोबतच्या युतीमधील आहेत। तर 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेनेनं बाजी मारली, पण भाजप ही काही जागांच्या अंतरानं दुसऱ्या क्रमांकावर राहिला। आता मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची वाट बिकट असणार असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। मुंबई महानगरपालिकेत शहर आणि उपनगर असे 2 प्रशासकीय विभाग येतात। त्यातील मुंबई शहरात बहुसंख्य मतदार हे मराठी भाषिक आहेत, मात्र मागील काही काळात त्यांची संख्या कमी होत आहे। तर दुसरीकडे उपनगरातही बिगर मराठी मतदारांची संख्या वाढत आहे। मुंबईवर आणि विशेषतः मराठी भाषिक मतदार हा शिवसेना आणि मनसेसोबत राहिल्याचं चित्र असतं। यंदाच्या विधानसभा निवडणुकीनं मात्र सगळ्याच आकड्यांमध्ये बदल झालाय। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या निवडणुकीत मुंबई शहरात 13.39 लाख मतदारांनी मतदान केलंय। त्यापैकी 42% मते हे महायुतीच्या पारड्यात पडली आहेत। त्यात भाजपला 24.1% अर्थात 3.22 लाख, शिवसेना शिंदे गटाला 2.39 लाख मते मिळालेत, शिंदे गटाला 17.9% मते मिळालेत। महाविकास आघाडीला मुंबई शहरात झालेल्या एकूण मतदानापैकी 43.8% मतदान झाले। शिवसेना ठाकरे गटाला 25.65% अर्थात 3.44 लाख मते मिळाले, तर काँग्रेसला 2.44 लाख मते अर्थात 18.2% मते मिळालेत। मनसेला 1.31 लाख मते मिळालेत, मनसेनं जवळपास 9.9% मते मिळालेत। मुंबई उपनगरात 43.65 लाख मतदान झाले, त्यापैकी भाजपला 31% मते मिळाली। शिवसेना शिंदे गटाला 17.8%, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2.6% मते मिळाली, अशी एकूण 51.3% मते मिळाली। तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला 22.6% मते मिळाली, काँग्रेसला 10.1%, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2.2% मते मिळाली, अशी एकूण 34.9% मते मिळालीत। मनसेला उपनगरात 6.31% मते मिळालेत। विधानसभेसाठी मुंबईतील 36 जागांसाठी 56.74 लाख मतदान झाले, त्यापैकी भाजपला 29.3% मते मिळाली। शिवसेना शिंदे गटाला 17.8%, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2%, अशी महायुतीला एकूण 49.1% मते मिळाली। तर महाविकास आघाडीला 37% मते मिळाली आहेत। त्यात शिवसेना ठाकरे गटाला 23.3%, काँग्रेसला 12%, राष्ट्रवादी शरद पवार 1.7% मते मिळाली आहेत, मनसेला 7.2% मते मिळाली आहेत। विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीसमोर महायुतीने तगडं आव्हान दिलं आहे। मुंबईत मराठी मतांनी शिवसेना ठाकरे गटाला साथ दिल्याचं चित्र आहे, मात्र मुंबईतील बिगर मराठी मतदानापैकी फार कमी मते ठाकरे गटाकडे वळली आहेत, तर दुसरीकडे बिगर मराठी मते ही भाजपकडे वळली असल्याची चर्चा आहे। असाच ट्रेंड मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीतही कायम राहिल्यास मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यास शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना ठाकरे गटाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप शिवसेना शिंदे गट जोरदार प्रयत्न करणार आहे। मुंबईतील सत्ता गेल्यास उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्वच पणाला लागणार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी दोन्ही बाजूने होणार आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।